जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि मतदानासाठी अवघे 4 दिवस शिल्लक आहेत. आपण मतदारांशी संवाद साधत आहोत आणि आपल्या बरोबर आता भोंगवली गावातील मतदार आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय कसा कसा उमेदवार पाहिजे आपल्याला? आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. भरपूर उमेदवार आहेत आपल्या समोर आणि त्यामधून आपण कोणते उमेदवार निवडणार काय? नाही, उमेदवार तर भरपूर आहेत. प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहेत. पण जे आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पूर्व भागामध्ये महेश टापरे जिल्हा परिषदसाठी आणि रोहनदादा भाटे पंचायत समितीसाठी जे उमेदवार आहेत ते सक्षम आणि महेश टापरे आज उमदा नेतृत्व आहे, नवीन नेतृत्व आहे. त्यांना संधी दिलेली आहे तर ते संधीचं सोनं जरूर करतील. रोहनदादांनी तर पूर्ण अगोदरच संधीचं आमच्या सोनं केलेलं आहे आणि रोहनदादा इथून सुद्धा पुढे आमच्या कामासाठी किंवा कशासाठी उभं राहणारं नेतृत्व आहे आणि 100% आमच्या कॉलला रिस्पॉन्स येतो, सगळं येतं आणि आमच्यासाठी ते जरूर उभे राहतात. आता ह्या अगोदर महेश ठाकरेंना संधी नव्हती, मात्र आता त्यांना संधी मिळाली. तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारे ते संधीचं सोनं करतील जर जिल्हा परिषदेला ते निवडून आले आणि कशा प्रकारे ते संधीचं सोनं करतील? नाही, महेश टापरे तर निवडून येणारच आहेत. संधीचं जरूर सोडवणार आहे कारण ते उमदा नेतृत्व आहे आणि त्यांना साथ आपल्या रोहनदादांची असणार आहे. बरं. त्यामुळे ही दोन जी जोडगोळी आहे ती खूप छान आहे आणि ती संग्रामदादांनी विचारपूर्वकच दिलेली आहे. कारण अगोदरच रोहनदादांनी जो काय विकास केलेला आहे त्या माध्यमातून रोहनदादांना तर अनुभव आहेच, काय करायचं काय नाही राजकारणामध्ये किंवा लोकांचं कशा समस्या सोडवायच्या. तसं महेशदादांना सुद्धा आहे. महेशदादा सुद्धा पहिले जिल्हाध्यक्ष होते, युवा जिल्हाध्यक्ष. त्यांनीही भरपूर कामाचा अनुभव आहे. त्यांनी प्रत्येक वेळेला संग्रामदादांवर असणं किंवा कसं विकास काम चालतं काय चालतं याचाही अनुभव महेशदादांना आहे. त्यामुळे महेशदादा टापरे सुद्धा जरूर संधीचं सोनं करतील आणि लोकांच्या समस्या सोडवण्यात पूर्ण यशस्वी ठरतील. हे दोन्ही उमेदवार ही आम्हाला खात्री आहे. आता या अगोदर रोहन बाठे हे पंचायत समिती सदस्य होते, उपसभापती देखील होते. त्यांनी कशा प्रकारे काम पाहिलं आणि आपल्या भागामध्ये कुठलं कुठलं विकास काम आणलेत काय? आता त्याबद्दल काय तसं सांगाल? रोहनदादांचं बघायला मिळालं तर माझा तसा अल्प परिचय, पण माझा अल्प परिचय असताना सुद्धा रोहनदादांनी मला इतकी मदत केली. तर जे पूर्वीपासूनचे संबंध आहेत त्यांच्यासाठी तर किती केलेलं आहे मग रोहनदादांनी, हे तर प्रत्येकाने सांगितलं पाहिजे. काय काय केलं तुमच्यासाठी? म्हणजे घरकुलाचा झाला विषय, माझं आज घरकुल झालेलं आहे. बरं. माझं घरकुल भरपूर अडीअडचणी आल्या, त्याच्यात सुद्धा रोहनदादांनी मला साथ दिली आणि मला म्हणाले, माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, घाबरू नका, मी आहे, तुमचं होणार. आणि अशा बऱ्याच जणांना माझ्या समोर मी ऐकलेलं आहे की बऱ्याच जणांना असे धीर देऊन त्यांनी घराचं स्वप्न पूर्ण करणं ही मोठी गोष्ट आहे. आजच्या तारखेला घर उभं राहणं आणि त्याच्यात एक सिंहाचा वाटा त्यांचा असणं हेही सुद्धा, आणि काही अडीअडचणी आल्या कुठल्याही असू द्या, पैशाच्या स्वरूपात असू द्या, अनेक कुठल्या स्वरूपात असू द्या, दवाखान्याच्या स्वरूपात असू द्या, ऍडमिशनच्या स्वरूपात असू द्या, रोहनदादा हे नेहमी उभे राहतात. हे चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्या दोघांच्या याच्यावरच आज महेशदादा टापरे सुद्धा इथून पुढे आम्हाला दोन्ही उमेदवार सक्षम मिळणार आहेत. आणि असे माझ्यासारखे 100 लोकांना जर का घरकुलं रोहनदादांनी दिलेली आहेत मंजूर करून, मग ते जे आहे ते त्या लोकांनी सुद्धा मतदान करणं गरजेचं आहे. कारण रोहनदादांसारखं सक्षम नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि इथून पुढेही आपल्यासाठी ते उभे राहणार आहेत. कुठल्याही माध्यमातून असू द्या, ऍडमिशन्स, काही असेल, हॉटेल असेल किंवा काय असेल, कुठला व्यवसाय जरी करायचा म्हटलं तरी रोहनदादा मदत करतात. तर असं नेतृत्व असणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर महेश टापरे सुद्धा आहेत. उमदा नेतृत्व, नवीन नेतृत्व, या दोघांनाही आपल्याला मतदान करणं हे गरजेचं आहे आणि केलं पाहिजे लोकांनी. कारण हे लोकांसाठी उभे राहिलेली लोक आहेत.